भारत विरुद्ध इंग्लंड या एकदिवसीय सामन्याची तिकीट्स ब्लॅकमध्ये विकणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे। सिव्हिल लाईन येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानाजवळ नागपूर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे दोघेही विदर्भ क्रिकेट असोसिएशनचेच कर्मचारी असल्याची बतावणी करून तिकिटांचा काळा बाजार करत होते। ऑनलाईन तिकीट खरेदी केलेल्यांना बारकोड दाखवून सिव्हिल लाईन्स VCA इथून तिकिटांची हार्ड कॉपी घ्यायची असते आणि त्यासाठी सोमवारपासूनच क्रिकेट प्रेमींच्या रांगा लागलेल्या आहेत आणि अशामध्येच दोघे सुद्धा आरोपी याच परिसरामध्ये जास्त दराने तिकीट विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर दोघांनाही रंगेहात अटक करण्यात आलेली आहे। अधिकची माहितीकार आमचे प्रतिनिधी जितेंद्र आपल्या सोबत आहे। जितेंद्र, ब्लॅकने तिकीट्स विकली जात होती, किती रुपयांना ही व्यक्ती तिकीट विकत होती आणि ज्या दोघांना अटक करण्यात आलेली आहे त्यांवर पोलिसांनी काय कारवाई केली आहे? सध्या आपण पाहतोय की नागपुरात आहे तो बहुप्रतीक्षित हा सामना होतोय। इंग्लंड विरुद्ध भारताचा हा सामना रंगतो। तब्बल 6 वर्षानंतर वन डे मॅच ही नागपुरात आयोजित करण्यात आलेली आहे, तर 2 वर्षानंतर कुठलीही एक मॅच आयोजित करण्यात आली, कारण 2 वर्षापूर्वी एक T20 मॅच झालेली होती। त्यामुळे जो क्रिकेट प्रेमींचा जो आनंद दिसून येतो किंवा जो पाहण्याचा आग्रह आहे तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो। नागपूरचं विशेष स्टेडियमचा विचार केला तर 45,000 प्रेक्षकांची एवढी कॅपॅसिटी आणि त्यामुळे केवळ नागपूरच नाही तर विदर्भ आणि लगतच्या छत्तीसगड आणि महाराष्ट्र मध्य प्रदेश येथूनही क्रिकेटर्स मोठ्या प्रमाणात येतात आणि अशा परिस्थितीमध्ये जे तिकीट विक्री आहे त्याचं काळाबाजारही मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहण्यात येतं। इंस्टाग्राम असेल किंवा या तिकिटाचं जे विक्रीची जी पद्धत आहे ती ऑनलाईन तिकीट विक्री करण्यात आली होती आणि पहिल्याच दिवशी अवघ्या काही तासात ही तिकीट विक्री झाली होती। मात्र त्यानंतर ज्यांना तिकीट मिळालेलं नाही ते क्रिकेट रसिक निराश झाले होते आणि त्यांनी त्यांचा जो आहे ती फसवणूकही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं। त्यामुळे परवाच्या दिवशी 2 आरोपींना अटक करण्यात आलेली होती आणि काल जे आहे ते पुन्हा 2 आरोपींना अटक करण्यात आलेली, जे इंस्टाग्राम आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तिकीट विक्री करण्याच्या प्रयत्नात होते। त्यामुळे तिकीट विक्रीसाठी देखील पोलिसांनी जी आहे ती कंबर कसलेली होती। काळा बाजार होऊ नये ही देखील मोठ्या प्रमाणात याकडे लक्ष होतं। तर दुसरीकडे क्रिकेट सामना जो आहे तो व्यवस्थित व्हावा यासाठी देखील मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन जी आहे ती यंत्रणा जी आहे ती कामाला लागली आहे। 1,500हून अधिक जे पोलीस कर्मचारी अधिकारी आहेत ते या सामन्याच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेले आहेत, कारण मोठ्या प्रमाणात इथे रसिक येणार आहेत आणि हा क्रिकेट सामना जो आहे तो नागपूर शहरापासून जवळपास 15 ते 20 किलोमीटर दूर असलेल्या जामठा येथील स्टेडियमवर होत आहे आणि त्याच्या कुठलाही व्यत्यय होऊ नये, सामना सुरळीत व्हावा आणि प्रेक्षकांना सामन्याचा आनंद लुटता यावा यासाठी पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल किंवा विदर्भ क्रिकेट असोसिएशनचं प्रशासन असेल ते पूर्णपणे सज्ज झाल्याचं दिसत आहे। नाही बरोबर, या दोघांनाही आता अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई सुद्धा होते। जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।